नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या महा-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि महा-टी-ई-टी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. त्यासाठी मराठी व्याकरणातील प्रयोग हा खूप महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो आणि त्यावरती एक प्रश्न आपल्याला 101% पाहायला मिळणार. आणि तो प्रश्न आपला पक्का करायचा म्हणजे त्याचा एक गुण आपल्याला मिळालाच पाहिजे. यासाठी या प्रयोग म्हणजे मराठीतील व्याकरणातील प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत, ते प्रकार कशा पद्धतीने ओळखायचे आणि ते लक्षात कसे ठेवायचे, यासाठीच्या खास ट्रिक्स आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, प्रयोगाचा कोणताही प्रकार ओळखा केवळ 1 सेकंदात या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, जर या चॅनलवरती आपण नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात आणि पाहूयात मग मित्रांनो, प्रयोगाचा कोणताही प्रकार ओळखा केवळ 1 सेकंदात. मित्रांनो, मागे एक व्हिडिओ आपण म्हणजे या अगोदरचाच व्हिडिओ जो आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग आणि प्रयोगाचे मुख्य प्रकार कसे ओळखायचे हे पाहिलेले आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग जेवढे आहेत, त्याचे उपप्रकार आहेत ते सगळे आपण पाहणार आहोत आणि ते कशा प्रकारचे किंवा कसे ओळखायचे हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आपण प्रयोग म्हणजे काय हे परत एकदा समजून घेऊ. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या इच्छेनुसार बदलते, की कर्माच्या इच्छेनुसार बदलते, हे ओळखणं म्हणजेच प्रयोग आहे मित्रांनो. आता प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. आपल्या सर्वांना माहिती आहे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत, ते उपप्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय आता बघा. आणि कर्मणीचेही पाहणार आहेत, भाव्य प्रयोगाचेही पाहणार आहोत. बघा, आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय आहे? हा मुख्य प्रकारापैकी एक प्रकार आहे. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार बदलते, तेव्हा त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. कधी कर्त्याच्या लक्षात घ्यायचे कर्त्यामुळं म्हणजे कर्त्याचं लिंग, वचन आणि पुरुष यानुसार जर समजा क्रियापद बदलत असेल किंवा क्रियापदाचं रूप बदलत असेल, तर तो कर्तरी क्रियापद असतो. सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर या वाक्यात कर्ता हा मेन असतो, कर्ता बॉस असतो, तोच सगळं काम करतो आणि क्रियापद त्याचं ऐकत असतं. बघा, आता मग आपण या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचे प्रकार आणि उदाहरणं पाहूयात. आता मग कर्तरी प्रयोगाचे 2 मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. पहिला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मकमध्ये ट्रान्झिटिव्ह इंग्लिशमध्ये आपण वर्ब शिकत असताना ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब पाहत आहोत. मग म्हणजे पाहिलेला आहे किंवा आपल्याला माहिती आहे. मग त्यामध्ये जे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे तेच या ठिकाणी आपल्याला सकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे कसं? ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते कर्म असते, त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणायचं. राम आंबा खातो. कर्त्याचे लिंब बदलून बघू. सीता आंबा खाते. म्हणजे इथं कर्त्यामुळे क्रियापद बदलते, खातो आणि खाते असा बदल होतोय. म्हणजे याचा अर्थ हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. परंतु आता सकर्मक कसं ओळखायचं? तर यामध्ये कर्म आहे. कर्म हे आंबा आहे. इथेही आंबा आहे. म्हणजे मग यावरून सकर्मक कर्तरी प्रयोग आहे, हे आपण ओळखायचे. शिक्षक धडा शिकवतात. आता शिक्षक आहेत, धडा शिकवतात म्हणजे धडा हे कर्म आहे. म्हणजे याच्यात कर्म आहे आणि कर्म असलेला हा कर्तरी प्रयोग म्हणजेच सकर्मक कर्तरी प्रयोग. मुलगी गाणे गाते. या वाक्यामध्ये मुलगी कर्ता, गाते आणि हे क्रियापद आहे आणि गाणे हे कर्म आहे. म्हणजे याच्यात कर्म आहे म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्म आहे म्हणजे हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण नक्की आहे. आता पुढे अकर्मक कर्तरी प्रयोग बघू. आता ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते, बघा लक्षात घ्या, कर्म नसते, त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणायचं. म्हणजे तो शाळेत जातो. आता याच्यात तो शाळेत जातो.
ती कर्ता लिंग बदलून बघा, ती शाळेत जाते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे, कर्त्यावरून काय होतंय, क्रियापदाचं रूप बदलते. परंतु शाळेत या ठिकाणी कर्म नाही, ती क्रिया घडण्याची जागा आहे. म्हणून मग आपल्याला सांगता येईल, त्या ठिकाणी ह्या वाक्यात कर्म नाही, म्हणजे हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पक्षी आकाशात उडतो. आता एक पक्षी आहे, तो आकाशात उडतो, परंतु या वाक्यामध्ये आपल्याला समजतंय कर्ता आहे, क्रियापद आहे, पण कर्म नाही. मुलगा जोरात हसतो. मुलगा जोरात हसतो. हसण्याची क्रिया सांगितलेली आहे, परंतु या ठिकाणी कर्म नाही आणि ज्या कर्तरी प्रयोगात कर्म नसते, अशा कर्तरी प्रयोगाला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. बघा, आता मग कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा शॉर्टमध्ये या ठिकाणी परत सांगू. बघा, परीक्षेत वाक्य आल्यावर 3 गोष्टी चेक करायच्या. एक, कर्त्याला प्रत्यय नसतो. दुसरा, काळाची खूण. म्हणजे या ठिकाणी बघा कसं कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. तो कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे त्याला ने, शी असे कोणतेही प्रत्यय लागलेले नसतात. आता काळाची खूण काय? कर्तरी प्रयोगाची वाक्ये बहुधा वर्तमान काळी असतात. बघा, म्हणजे वर्तमान काळी हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे आणि बदल करून मनातल्या मनात कर्त्याचे लिंग किंवा वचन बदलून पाहायचे. तर क्रियापद बदलले तर तो 100% कर्तरी प्रयोग आहे. बघा, ह्या 3 ट्रिक्स आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आता मग लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी मजेशीर ट्रिक्स बघा. कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा? तर कर्तरी प्रयोगात कर्ता हा व्ही-आय-पी किंवा राजा असतो. राजाला कोणताही टॅग लावायची गरज नसते. तो मोकळा असतो. म्हणजे जसा राजा आदेश देईल तसं लिंग किंवा वचन बदलेल, म्हणजे त्याची प्रजा म्हणजे क्रियापद वागत असतं. ट्रिक लाईन काय आहे? तर कर्त्याला नाही प्रत्यय, कारण तोच आहे वाक्याचा व्ही-आय-पी. आता सकर्मक आणि अकर्मक कसं ओळखायचं हे आपण आता या ठिकाणी पाहिलं. म्हणजे कपल व्हर्सेस सिंगल ट्रिक अशी या ठिकाणी आहे. म्हणजे सकर्मक म्हणजे कर्म असेल. ज्या वाक्यात कर्त्यासोबत कर्म म्हणजे हा पार्टनर असेल, म्हणजे ते थोडक्यात ते झालं सकर्मक. उदाहरण, राम आंबा खातो. म्हणजे कर्त्याला पार्टनर आहे कर्माचा. म्हणजे आंबा हे कर्म आहे. पण अकर्मकमध्ये सिंगल असतो. अकर्मक म्हणजे कर्माशिवाय. म्हणजे इथे कर्ता एकदा अगदी सिंगल आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासोबत कर्म नसते. राम हसतो. म्हणजे काय हसतो? उत्तर मिळत नाही. कर्म नाही. म्हणजे कर्ता सिंगल आहे. म्हणजे हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आता कर्मणी प्रयोगाकडे आपल्याला वळायचंय. महा-टी-ई-टीच्या मराठी व्याकरणात कर्मणी प्रयोग आणि त्याचे उपप्रकार यावर हमखास प्रश्न विचारले जातात. मग हा भाग अगदी आपण सोपा करून समजून घेऊयात, की कर्मणी प्रयोग म्हणजे काय? जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते, तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. म्हणजे कर्म अगोदर पाहिलं कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप चेंज होतंय. पण इथं कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार चेंज होतंय, म्हणून ते कर्मणी प्रयोग असतो. आता मग कर्मणी प्रयोगात प्रत्यय लागलेले असतात. म्हणजे जरी यामध्ये जसं तृतीया आणि किंवा इतर प्रत्ययात अडकलेला तो कर्ता असतो. कर्म मात्र प्रथमा विभक्तीत आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे क्रियापद कर्माच्या इशाऱ्यावर चालत असते. आता कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आणि उदाहरणं आणि ओळखायच्या ज्या काही क्विक ट्रिक्स आहेत त्या देखील आपण पाहूयात. कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 उपप्रकार पडतात. तर प्रत्येकाची थोडक्यात स्वतःची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते. पहिला आहे कर्मणी प्रयोग, तो म्हणजे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. बघा, या प्रकारात कर्ता जरी प्रत्यय लागून जेलमध्ये असला, तरी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्ता मुख्य असतो. म्हणून मग हा आपला नेहमीचा साधा कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे प्रधान कर्तृक. इथं जरी आपल्याला वाटत असलं, की कर्ता हा नसतो, म्हणजे कर्ता हा प्रत्यय लागून असला, तरी पण वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा आहे ना, तर त्यासाठी कर्ता महत्त्वाचा आहे. म्हणून मग या ठिकाणी नेहमीचा तो साधा कर्मणी प्रयोग आपल्याला म्हणता येईल. रामाने आंबा खाल्ला. इथं रामाने इथं लागलेलं आहे, पण हे प्रधान कर्तृक आहे. म्हणून मग कर्ताही महत्त्वाचा आहे या ठिकाणी. मुलींनी गाणे म्हटले. म्हणजे इथं बघा लक्षात घ्यायचंय. मग इथं गाणे मुलींनी म्हटलेले आहे. म्हणजे मुलींनी हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे, की कर्त्याला ट्रिक कशी आहे, तर ने किंवा नी हा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो आणि क्रियापद हे साध्या भूतकाळात आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात आला असेल हा प्रयोग, तर आपण पुढे जाऊयात. शक्य कर्मणी प्रयोग. जेव्हा वाक्यातील कर्त्याला ती क्रिया करण्याची क्षमता
म्हणजे शक्यता किंवा सामर्थ्य प्राप्त झाले आहे, असा बोध होतो, तेव्हा तो शक्य कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे उदाहरणं काय आहेत, तर माझ्याच्याने डोंगर चढवतो, आजारी माणसाला थोडे चालवते. मग आता ओळखायचं कसं? क्षमता आपल्याला लक्षात येते, की ओळखण्याची क्रियापदाच्या शेवटी नेहमी वतो, वते, वतात, चालवतो, चालवते, चालवतात. उदाहरणार्थ करवते, बसवते असे शक्य क्रियापद आपल्याला पाहायला मिळालेले असतात. तो शक्य कर्मणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कुठे म्हणजे हे जे प्रत्यय असतात हे कुठे पाहायला मिळतील आपल्याला? हे क्रियापदाच्या शेवटी पाहायला मिळतील. हे आपण लक्षात ठेवायचे. म्हणजे कर्त्याला ती क्रिया करण्याची सामर्थ्य किंवा क्षमता त्याच्यात प्राप्त झालेली असते असा बोध होतो. त्यावेळेला तो शक्य कर्मणी आपल्याला सांगता येतो. आता समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे काय आहे? तर संपणे आहे. म्हणजे वाक्यातून जेव्हा एखादी क्रिया पूर्णपणे संपली, समाप्त झाली असल्याचा अर्थ निघतो, तेव्हा तो समापन कर्मणी प्रयोग असतो. उदाहरण, रामचा आंबा खाऊन झाला. माझी गोष्ट सांगून झाली. म्हणजे पूर्ण झाली, क्रिया पूर्ण झालेली आहे. असा ज्यावेळेला म्हणजे जी काही समजा आपल्याला वाक्यातून क्रिया पूर्ण संपलेली आहे, असा अर्थ निघतो. त्यावेळेला थोडक्यात समापन कर्मणी प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. ओळखायचं कसं? कर्त्याला चाचीचे म्हणजे षष्टीचे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतात आणि वाक्याच्या शेवटी झाला, झाली, झाले या पद्धतीने पाहायला येतं. म्हणून मग तो समापन कर्मणी प्रयोग असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथा प्रयोग आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. हा प्रकार जुन्या मराठी भाषेत, संत साहित्यात किंवा कवितेत म्हणजे ज्ञानेश्वरीत वापरला जायचा. आजकालच्या बोलण्यात हा वापरला जात नाही. प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग. कसा? नळे इंद्रासी असे बोलीचेले, जो जो कीजे परमार्थ लाहो. म्हणजे क्रियापदाच्या रूपात नेहमी किंवा जे लपलेला असतो. की जे, बोलीजे, देईजे. दिसला की डोळे झाकून पुराण कर्मणी प्रयोग ठोकायचा मित्रांनो. म्हणून मग ही ट्रिक आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आता नवीन कर्मणी प्रयोग. आता नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे हा इंग्रजीतला पॅसिव्ह व्हॉईसचा प्रकार आहे मित्रांनो. मराठी व्याकरणात हा प्रकार इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉईस उदाहरणं जर आपण पाहिलं, द थीफ वॉज कॉट बाय पोलिस म्हणजे या पद्धतीने कडून अशा पद्धतीची ही रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कडून चोर पकडला गेला. सभापतींकडून बक्षीस दिले गेले. यावरून आपल्याला सांगता येईल, की कडून असं जर असेल तर तो नवीन कर्मणी प्रयोग आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ओळखायचा कसा? तर कर्त्याला नेहमी कडून हा शब्द जोडलेला असतो, प्रत्यय जोडलेला असतो. म्हणजे हा इंग्रजीतला बाय म्हणजे मराठीतील तो कडून असतो. आता लक्षात ठेवण्यासाठी काही मजेशीर ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, प्रधान कर्तृक म्हणजे तो स्टँडर्ड असतो, घराचा कर्ता असतो, साधा नेहमीचा माणूस म्हणजे ने प्रत्यय आपल्याला पाहायला मिळते. शक्य कर्मणीमध्ये घरातील सुपरमॅन म्हणजे एनर्जी म्हणजे कसं सगळी कामे तो करू शकतो. करवते, चालवते, बसवते, उठवते, राहवते. समापन कर्मणी म्हणजे घरातील तो फिनिशर. म्हणजे डन डील. हे बघ काम संपवून टाकणारा, काम करून झाले. हां. आणि प्राचीन कर्मणी म्हणजे घरातील म्हातारे-आजोबा, ओल्ड. जुन्या काळातील भाषा बोलणारे, जे, बोली, ले या पद्धतीनं सांगता येईल. आणि 5वा आहे नवीन कर्मणी म्हणजे इंग्लिश रिटन नातू म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस. सारखा इंग्रजीचा वापर करणं, कडून किंवा बाय. आता शॉर्टकटने रिव्हिजन जर केलं तर ने आला की प्रधान, वते आलं की शक्य, झाला आलं की समापन, जे आलं की प्राचीन आणि कडून आले की नवीन कर्मणी. ही ट्रिक आपण लक्षात ठेवायची आहे. आता त्यानंतर महा-टी-ई-टीच्या प्रयोगाच्या प्रवासातील हा शेवटचा आणि सर्वात ॲटिट्यूडवाला टप्पा म्हणजे भावे प्रयोग आहे. हा भावे प्रयोग ओळखणं सर्वात सोपं असतं, परंतु त्या अगोदर तो नेमका भावे प्रयोग काय आहे आणि त्याचे प्रकार कोणते आहेत ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्ता किंवा कर्म या दोघांच्याही लिंग, वचन किंवा पुरुषानुसार बदलत नाही हे लक्षात घ्या. ती नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनी असते. उदाहरणार्थ ले, वे या अक्षरांनी शेवट होणारे असते. तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर इथं कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो. त्यामुळे ते दोघेही क्रियापदाला बदलू शकत नाहीत. क्रियापद स्वतःच्याच भावात राहतं, मर्जीत राहतं. म्हणजे थोडक्यात क्रियापदच हे काय असतं?
थोडक्यात ते त्याच्या लेव्हलवरती चालत असतं असं आपल्याला सांगता येईल. आता भावे प्रयोगाचे 3 प्रकार उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूयात. बघा भावे प्रयोगाचे 3 प्रकार आपल्याला पडताना पाहायला मिळतात. त्यातला पहिला आहे सकर्मक भावे प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोग आहे, सकर्मक भावे प्रयोग सुद्धा आहे. नाव विसरायचं नाही आपण. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते. बघा, भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते आणि कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो. त्याला सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. उदाहरण आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल. रामाने रावणास मारले. आता बघा, इथं आपण पाहिलेले वरती की क्रियापदाला शेवटी ले अशा पद्धतीने येतं आणि मग कर्ता या ठिकाणी राम आहे, त्यालाही प्रत्यय आहे. कर्म कोण आहे? रावण आहे. इथं त्यालाही प्रत्यय आहे स आणि मग आपल्याला सांगता येईल या दोघांनाही प्रत्यय लागला म्हणजे तो काय आहे? सभाव्य प्रयोग आहे. परंतु वाक्यात कर्म आहे यावरून तो सकर्मक भावी प्रयोग आहे, हे आपल्या लक्षात येतं. ओळखायची ट्रिक कशी? कर्त्याला प्रत्यय लागतो ने, नी आणि कर्मालाही प्रत्यय लागतो सलाना ते किंवा सलाना या पद्धतीनं आणि मग दोन्ही शब्द पॅक असतात हे आपण लक्षात घ्यायचंय. दुसरा प्रकार आहे अकर्मक भावी प्रयोग. आता ज्या भावी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते, तर त्याला प्रत्यय लागलेला असतो आणि त्याला अकर्मक भावी प्रयोग म्हणतात. आता थोडक्यात याच्यात कर्म तर नाही, परंतु कर्त्याला प्रत्यय लागलेला पाहायला मिळेल. मुलांनी शांत बसावे. या ठिकाणी आता इथे ले नाही, इथं वे आलेलं आहे. बघा मुलांनी इथे कर्म नाही, फक्त मुलांनी हा कर्ता आहे. त्याने आता जावे, सर्वांनी हसावे. म्हणजे वाक्यात कर्म नसते. एक प्रत्येक फक्त कर्त्याला प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो आणि क्रियापदाच्या शेवटी बहुधा वा, वी, वे हे आपल्याला काय होतात पाहायला मिळतात. आणि तिसरा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भावकर्तृक भावे प्रयोग. बघा यालाच आपण अकर्तृक भावे प्रयोग असंही म्हणतो. हा प्रकार सर्वात वेगळा आणि खास आहे. या वाक्यामध्ये स्पष्ट असा कोणताही कर्ता नसतो आणि वाक्यातील क्रियेचा भाव हाच कर्ता मानला जातो. हे शब्द बहुधा निसर्ग, वेळ किंवा शारीरिक अवस्था दर्शवत असतात. उदाहरण आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल. पुण्याला पोहोचण्यापूर्वीच उजाडले. इथं उजाडले हाच कर्ता आणि हेच क्रियापद असं आपल्याला सांगता येईल. परंतु उजाडणे ही क्रियापद आपल्याला पाहायला मिळेल. पण उजाडले यावरून आपल्या लक्षात येते सूर्य, परंतु प्रत्यक्षात कर्ता याच्यात नाही. म्हणून मग हे वाक्य भाव कर्तृक भावी प्रयोगाचं आहे. आज दिवसभर सारखे मळमळते. बघा या ठिकाणी याच्यात कर्ता नाही. आता कर्ता हा इनडायरेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मग या ठिकाणी क्रियेचा भाव यालाच कर्ता मानलेला आहे. म्हणजे तो मळमळणे हेच थोडक्यात कर्ता मानलेलं आहे. गावाकडे जाताना सांजावले किंवा गडगडते अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. मग ओळखण्याची ट्रिक काय आहे? तर वाक्यात स्पष्ट कर्ता दिसत नाही. निसर्गाचे उजाडले, सांजावले, गडगडते आणि आजाराचे मळमळते, खवखवते वर्णन करणारे शब्द असतात. भावे प्रयोग ओळखण्याची स्मार्ट टेबल ट्रिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वाक्य बघायचे सकर्मक भावे प्रत्यय असतो आणि कर्माची स्थिती सुद्धा प्रकार त्यालाही प्रत्यय असतो. ले ने शेवटी क्रियापद समास म्हणजे थोडक्यात संपतं. त्यानंतर अकर्मक भाव म्हणजे प्रत्यय आपल्याला कर्त्याला प्रत्यय असतो. कर्म नसतंच त्याच्यात आणि वेने शेवट होतो. भाव कर्तृकमध्ये कर्ताही नसतो आणि कर्मही नसतो. भावनावर किंवा निसर्गावर थोडक्यात काही शब्द आपल्याला पाहायला मिळतात निसर्गात म्हणजे उजाडले, सांजावले अशा पद्धती. आता लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आपण सकर्मक भावेमध्ये कर्ता आणि कर्म दोघांनी चोरी केली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही जेलमध्ये टाकले. दोघेही लॉक झाल्यामुळे आता कोणीच बॉस नसतं. क्रियापद आरामात स्वतःच्या भावात जगत असतं. दोघेही ज्या त्या जेलमध्ये क्रियापद खाते स्वतःचाच भाव असं आपल्याला सांगतं. आता अकर्मक भावेमध्ये काय असतं? तर अकर्मक इथे कर्त्याचा मित्र त्याच्यासोबत नाहीच. तो अकर्मक म्हणजे सिंगल म्हणजे जो कर्ता आहे तोही जेल म्हणजे प्रत्यय त्यालाही आपल्याला पाहायला मिळतो. कर्म आहे गायब, कर्ता आहे लॉक, क्रियापदाला नाही कोणाची रोकटोक म्हणजे बहुधा वेने काय असतं शेवट आपल्याला पाहायला मिळतो.
आता भावकर्तृक आणि अकर्तृक म्हणजे कसं असतं, अकर्तृक म्हणजे करता नसलेला करता येतं. मिस्टर इंडिया अदृश्य झालेला असतो, म्हणजे कुणीच दिसत नाही, पण तिथे कुणीतरी असल्याचा भाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अचानक अंधार पडला, चांजावले, पोटात काहीतरी होऊ लागले, म्हणजे मळमळते. या पद्धतीने. म्हणजे तर करता झाला गायब, फक्त फिलिंग्स, भाव सांगणारा वाक्यातच आहेत, असं आपल्याला सांगता येईल. या तीनही प्रयोगांच्या ट्रिक्स वापरून आपण महा-टी-ई-टीमध्ये प्रयोगावरील पैकीच्या पैकी गुण आपण मिळवू शकतो. आपल्याला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढचा व्हिडिओ घेऊन येऊयात एका खास ट्रिकसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक सो मच.